तर आज बघा 20 वर्षानंतर आपल्या शेतामध्ये हळद काढण्यासाठी ट्रॅक्टर आलेलं होतं। तुम्हाला तर माहिती आहे आपण अगोदर हळदीचा पाला वगैरे फुकून दिलेला होता, तेव्हापासून बघा आज ट्रॅक्टरचं आगमन झालेलं होतं आपल्या शेतामध्ये। तर आलं तर हळदीची क्वालिटी वगैरे पाहून जा कसं नाही ते। तर आल्या उकरायला सुरुवात केली तर असली काय हळद निघू लागली बघा। मला तर हळदीची क्वालिटी एक नंबर वाटून राहील, तुम्हाला कशी वाटून राहील ती कमेंट मध्ये सांगा। तर एक नंबर माल आहे बघा, पुरा सोना आहे सोना। आणि हळद पाण्यासाठी स्वतः शरद काका पण आलेले। शरद काका म्हणजे आमचे मंगल सिन्नू आहेत बघा। तर यावर्षी जवळपास 60% हळदीचं फार नुकसान झालेले आहे बघा, कारण अतिवृष्टी झाल्यामुळे सगळे हळदी खराब झालेली आहे। त्या मानानंतर आपली हळद बरी निघाली बघा। लगेच गुत्यातल्या बाया वगैरे बोलून घेतल्या आणि हळद काढायला सुरुवात केली आणि हळद गुती द्यायला पण हातभर फाडायली बघा, कारण हळदीचा खर्च आणि गुत्तेदाराला बघा 1.5-2 लाख रुपये तरी वेगळे ठेवायला लागले। तर आतापर्यंत कोणाकोणाची हळद काढायची राहील ते कमेंट मध्ये एकदा नक्की सांगा। तर आपली तर हळद आता काढणं झाली पूर्ण, आता आपण आलो घासलेट आणायला। ट्रॅक्टरचे वेगवेगळे घासलेट संपून आले, त्याच्यामुळे 1 लाख रुपयाचे घासलेट घेऊन निघालो आपल्या शेताकडे। तर आल्या परत मिशन सुरू केली आणि लागलो परत हळद काढायला। जवळपास बघा 3 दिवस गेले आपल्या हळद काढणीमध्ये आणि 3 दिवसानंतर सगळी आपली फायनल हळद झाली। आपली हळद किती निघाली किती नाही त्याला दाखवतो तुम्हाला। एवढा मोठा बड्डा निघाला, हे सगळं बेनेटून टाकलेलं आहे। आणि ही बघा एवढी मोठी सगळी शेंग निघलेली आहे। तर कशी निघली हळद कमेंट मध्ये सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू।